पश्चिमी घाट को मंडित करने वाले महासागर के किनारे खड़े होकर मैं ये भविष्यवाणी करने का साहस करता हूं, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा। जन सामान्य के सुख के लिए अपना पूरा जीवन खपा दिया था, ऐसे छत्रपति शिवाजी महाराज को आज नमन करने का मुझे अवसर मिला। ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या जनतेनं आम्हाला निवडून दिलं त्या जनतेची अपेक्षा काय आहे? बंधू भगिनींनो, माझा सवाल आहे, या महाराष्ट्रातली जनता ही भाजपच्या पाठीमागे किंवा 1995 साली युतीच्या पाठीमागे का आली? कारण या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला ते कंटाळले होते। या ठिकाणी ज्या प्रकारे हप्ताखोरी होती त्याला ते कंटाळले होते, ज्या प्रकारे अनाचार, अत्याचार, दुराचार होता त्याला ते कंटाळले होते आणि म्हणून त्यांना मोदीजींच्या रूपानं एक आशेचं किरण दिसलं। त्यांना लक्षात आलं मोदीजींमध्ये शक्ती आहे, देश बदलू शकतात, त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बदलू शकते, म्हणून ते आमच्या सोबत आले। हर कदम ईमान उसका, हर कदम ईमान उसका, हर कदम ईमान उसका, हर कदम ईमान उसका। बच्चे बूढ़े गरीब पिछड़े, बच्चे बूढ़े गरीब पिछड़े, हर तरफ है ध्यान उसका, हर कदम ईमान उसका, हर तरफ है ध्यान उसका, हर कदम ईमान उसका, हर तरफ है ध्यान। वो पीड़ पर आई जाने रे, वो पीड़ पर आई जाने रे, वो पीड़ पर आई जाने रे, वो पीड़ पर आई जाने रे। माँ बाप को ईश्वर माने रे, माँ बाप को ईश्वर माने रे। कोई नहीं जिनका यहाँ अब, कोई नहीं जिनका यहाँ अब, ख्याल वो रखता सबका। हर कदम ईमान उसका, हर तरफ है ध्यान उसका, हर कदम ईमान उसका, हर तरफ है ध्यान उसका। राम कदम, राम कदम, हमारा राम कदम, राम कदम, राम कदम, हमारा राम कदम। वो वहाँ वहाँ दुख दर्द जहाँ, कंबल वो बने हवा सर्द जहाँ, मरहम है वो और है वो दुआ, अनाथ है जो वो सगा उसका, जो वो हाथ रखे बेड़ा पार उसका। अंधेरों में है उजाला, वो दिल वाला, वो रखवाला, अब कुछ तो है उसमें ऐसा, निछावर है तन मन पैसा, ऊपर वाले की देन है वो, गरीबों का सुख चैन है वो, गरीबों का सुख चैन है वो। कोई नहीं जिनका यहाँ अब, कोई नहीं जिनका यहाँ अब, ख्याल वो रखता सबका। हर कदम ईमान उसका, हर तरफ है ध्यान उसका, हर कदम ईमान उसका, हर तरफ है ध्यान उसका। राम कदम, राम कदम, हमारा राम कदम, 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 राम कदम, राम कदम, हमारा राम कदम। 21 फेब्रुवारीला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीला घाटकोपर पश्चिममधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार, वॉर्ड क्रमांक 123 मधून संगीता विजय पडवळ, वॉर्ड क्रमांक 124 मधून डॉक्टर जीवन किनी यांच्या पत्नी नमिता किनी, वॉर्ड क्रमांक 126 मधून पूनम बुराटे, वॉर्ड क्रमांक 127 मधून रितू तावडे, वॉर्ड क्रमांक 128 मधून प्राची प्रवीण विचारे, वॉर्ड क्रमांक 129 मधून सूर्यकांत गवळी, वॉर्ड क्रमांक 160 मधून लीना शुक्ला,
हे भारतीय जनता पार्टीचे सगळे अधिकृत उमेदवार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या या अधिकृत उमेदवारांनी मला एक शब्द दिलाय आणि तो शब्द असा आहे की मी मागच्या 7.5 वर्षात ज्या पद्धतीनं गोरगरिबांची कामं करण्याचा प्रयत्न केला, एक पुण्याईचा डोंगर उभा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, अगदी राम कदम सारखं पुण्याईचं काम माझे हे सगळे नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर करतील, हा माझा तुम्हा सगळ्यांना शब्द आहे. न जाने इतिहास के पन्नों ने कौन कौन से ऐसे शख्स देखे, कितने आए और यूं ही चले गए, लेकिन बहुत चंद महानुभाव ऐसे हैं जिन्होंने सालों पहले किया हुआ काम आज भी लोगों को प्रेरणा देता है. आपल्या महाराष्ट्राच्या या मातीनं आजपर्यंत अनेक नररत्न जन्माला घातली, मात्र इतक्या कमी वयातही केवळ आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर एक व्यक्ती जणू दीपस्तंभ बनली आहे. ह्या तळपत्या सूर्याच्या तेजाच्या साक्षीनं ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असंच एक तेजोमय नेतृत्व उदयाला येऊ लागलंय. जी हां, वो मसीहा है मुंबई के घाटकोपर से भारतीय जनता पार्टी के डैशिंग विधायक श्री राम कदम. एक अच्छा आदमी राजनीति में आया और अपने बलबूते पर खड़ा हो गया. लोगों ने उसे प्यार दिया, लोगों ने उसे दुआएं दी और दुआओं का पहाड़ वो बनाते गया. लोगों के लिए दिन रात काम करते करते वो लोगों का मसीहा बन गया, रॉबिन हुड बन गया. गरीब पर जब भी अन्याय होता उसने देखा तो वो उसकी ढाल बना. तो लोगों ने कहा डैशिंग है वो, खुद के जेब का पैसा गरीबों को देता है, तो लोगों ने उसे दयावान कहा. नौजवानों को रोजगार देने की संभावना विकास में है. देश के गरीबों को हक दिलाने की ताकत विकास में है. मध्यम वर्गीय लोगों को अपने अरमान पूरे करने के लिए ऊंची दौड़ के लिए आगे बढ़ना है तो विकास ही उनको अवसर दे सकता है. सम्मान से जीने के लिए विकास ही एक मार्ग होता है. और इसलिए भाइयों बहनों, जब से आपने हमें दायित्व दिया है, हमने विकास को ही केंद्र बिंदु में रखा है. और जब हम विकास को केंद्र बिंदु में रखा है तब हमारे मन में साफ है कि विकास वो हो जो सस्टेनेबल हो, विकास वो हो जो गरीबों को अपनी जिंदगी में बदलाव लाने का मौका देता हो, अपने आशा अरमान पूरा करने का बल देता हो, ताकत देता हो, एम्पावरमेंट देता हो. और इसलिए हमारी सारी योजनाओं के केंद्र बिंदु में गरीब का कल्याण है. माझ्या आई वडिलांची माझ्यावर शिकवण आहे की याच देही याच डोहा, पुण्याईचं जेवढं होईल तेवढं काम करायचं. माझ्या दारात जो कोणी आला, येताना रडत आला असला तरी जाताना मात्र तो हसत गेला पाहिजे, हा राम कदमचा प्रामाणिक प्रयत्न राहिला. अमीर आदमी और गरीब आदमी दोनों उसकी द्वार पर चले गए तो पहले वो गरीब को मिलता है, बाद में अमीर को मिलता है. गरीब की कोई भी हो समस्या वो जी जान लगाकर सुलझाता है
और इसीलिए लोगों ने उसे रॉबिन हुड कहा। वो नमाज अदा करना भी जानता है आणि भागवत धर्मातील कीर्तन आणि प्रवचन तेही येतं त्यांना, आणि म्हणूनच तर जनता म्हणाली, हा तर धर्मात्मा आहे। वो वहाँ वहाँ दुख दर्द जहाँ, कंबल वो बने हवा सर्द जहाँ, मरहम है वो और है वो दुआ, अनाथ है जो वो सगा उसका, जो वो हाथ रखे बेड़ा पार उसका, अंधेरों में है उजाला, वो दिल वाला वो रखवाला, अब कुछ तो है उसमें ऐसा, निछावर है तन मन पैसा, ऊपर वाले की देन है वो, गरीबों का सुख चैन है वो, गरीबों का सुख चैन है वो। आपल्या आजूबाजूला बघितल्यावर लक्षात येतं की किती दुःखी कष्टी आहेत लोक। केवळ उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून अनेक जण दगावलेले आपण बघतो। गरिबीनं ती व्यक्ती, मग ती कुठच्याही धर्माची असो, कुठच्याही पंथाची असो, मृत्यूनंतर आपल्या अंतिम प्रवासाला निघते, तेव्हा राम कदम या अतिशय संवेदनशील माणसाचे डोळे प्रत्येक वेळी पाणावलेले असतात। गेलेल्या व्यक्तीच्या परिवाराला होणारं अपार दुःख, तो त्यांचा आक्रोश राम कदम यांना अस्वस्थ करून जातो। बच्चे बूढ़े गरीब पिछड़े, बच्चे बूढ़े गरीब पिछड़े, हर तरफ है ध्यान उसका, हर कदम ईमान उसका, हर तरफ है ध्यान उसका, हर कदम ईमान उसका, हर तरफ है ध्यान। दुख उस परिवार का, लेकिन दर्द होता है राम कदम को, और इसीलिए फिर ठान ली उन्होंने, अब किसी भी गरीब के इलाज के लिए पैसे नहीं, इसलिए जान नहीं जाएगी। ठान ली उन्होंने कि कोई भी बूढ़ी मां अपने जवान बेटे के शव को बिलख कर नहीं रोएगी। इलाज के लिए पैसा न होने से कोई भी मां अपने नन्हे बच्चे को नहीं खोएगी। अब गरीबी किसी के भी माता पिता को उनके नन्हे बच्चों से छीनकर उन्हें अनाथ ना कर पाएगी। अब किसी भी गरीब बेवा का मातम न होगा, किसी भी बूढ़े माँ बाप का आक्रोश ना होगा, और इसीलिए पूर्ण समय विशेष मेडिकल सहायता कक्ष का गठन राम कदम ने किया, और उसके द्वारा अब तक 18,000 से ज्यादा लोगों का मुफ्त में ऑपरेशन करके दिया। और राम कदम का संकल्प है कि जल्द ही ये आंकड़ा 2 लाख के पार होगा। गोरगरिबांची ऑपरेशनची कामं असतील, आतापर्यंत 18,000 लोकांची ऑपरेशन्स केली। तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद दिलेत, तर इथून पुढच्या कालखंडामध्ये 2 लाख पेक्षा जास्त गोरगरिबांची ऑपरेशन करण्याचा हा तुमचा राम कदम प्रयत्न करणार आहे। अशा पुण्याईच्या कामासाठी, माझी ताकद वाढवण्यासाठी, माझे जर घाटकोवरून सगळे नगरसेवक निवडून आले तर माझ्या पुण्याईच्या कामाला त्यांची मदत होईल। मी कधी कुणाची 1 रुपयाची साधी वर्गणी सुद्धा घेतली नाही, आणि मी सांगतो, माझा नगरसेवक जोपर्यंत राम कदम जिवंत आहे तोपर्यंत माझ्या कोणत्याही नगरसेवकाला गरीबाच्या साध्या 1 रुपयाला सुद्धा मी हात लावू देणार नाही। हा राम कदमचा शब्द आहे। राम कदम, राम कदम, हमारा राम कदम, 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 राम कदम, राम कदम, हमारा राम कदम। अब जरा सोचिए, इस पूरे भारत में कभी देखा है विधायक ऐसा? गरीब को इस तरह से सहारा देते देखा है किसी को? दोस्तों, हम एक बात जानते हैं, जब भी किसी के घर में मौत होती है, उनके घर चूल्हा नहीं जलता। ऐसे में एक शख्स बहुत सारा खाना उस गम में डूबे परिवार तक पहुंचा देता है। वो शख्स है राम कदम, और ये खाना जाता है राम कदम के अपने घर से, ताकि कोई भूखा न सोए। वो वहाँ वहाँ दुख दर्द जहाँ, कंबल वो बने हवा सर्द जहाँ, मरहम है वो और है वो दुआ, अनाथ है जो वो सगा उसका, जो वो हाथ रखे बेड़ा पार उसका, अंधेरों में है उजाला, वो दिल वाला वो रखवाला,
अब कुछ तो है उसमें ऐसा, निछावर है तन मन पैसा, ऊपर वाले की देन है वो, गरीबों का सुख चैन है वो, गरीबों का सुख चैन है वो। कोई नहीं जिनका यहाँ अब, कोई नहीं जिनका यहाँ अब, ख्याल वो रखता सबका, हर कदम ईमान उसका, हर तरफ है ध्यान उसका, हर कदम ईमान उसका, हर तरफ है ध्यान उसका। मेरे माँ बाप ने मुझे सिखाया है कि द्वार पर कोई रोता हुआ व्यक्ति आया तो भले वो आते समय रोता हुआ आया हो, पर जाते समय वो हंसता हुआ जाना चाहिए। मेरे द्वार से कोई खाली हाथ गया नहीं। मैंने अब तक हजारों लोगों के ऑपरेशन कराए। कई बूढ़े माँ बाप हैं जिनके बच्चे उन्हें नहीं संभालते। मेरे घर से पूरा अनाज जाता है, माचिस के डब्बी से लेके सर के तेल तक। ऐसे 2700 बूढ़े माँ बाप हैं जिनको पूरा भोजन जाता है, अनाज जाता है। क्यों कर रहा हूं ये सब? ये सवाब का काम है, दुआओं का काम है। तो मैं चाहता हूं कि मेरे संग जो भाजपा के जो लोग चुन करके आएंगे नगर सेवक करके, वो भी मेरी तरह सवाब का काम करे, वो भी मेरी तरह दुआओं का काम करे, और वो मेरी तरह डिक्टो राम कदम की तरह काम करेंगे। ये मेरा आपसे वादा है। 2 वर्षामध्ये या मुंबईमध्ये राज्य सरकारने जे काम करून दाखवलं, या मुंबईमध्ये बॉम्ब विस्फोटानंतर मागच्या सरकारच्या काळामध्ये मुंबईमध्ये सीसीटीव्हीचं नेटवर्क आम्ही उभं करू, अशा प्रकारचं त्या सरकारनं सांगितलं। 6-8 वर्ष करू शकले नाहीत। मात्र आपलं सरकार आलं आणि 2 वर्षामध्ये या मुंबईच्या प्रत्येक सिग्नलवर सीसीटीव्हीचा कॅमेरा लावला आणि त्या ठिकाणी संपूर्ण मुंबई ही सीसीटीव्हीच्या सर्व्हिलन्स खाली आम्ही आणली। वायफाय शहर आम्ही तयार केलं। या मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं आम्ही तयार करतोय। खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे की या मुंबईमध्ये गेल्या सरकारच्या काळामध्ये केवळ 8 किलोमीटरची मेट्रो तयार झाली 8 वर्षामध्ये, आणि आपल्या सरकारनं 2 वर्षामध्ये 120 किलोमीटर मेट्रोचं काम सुरू केलेलं आहे, आणि येत्या काळामध्ये 200 किलोमीटर मेट्रोचं काम आम्ही पूर्ण करणार आहोत। एकीकडे मेट्रोचं जाळं आम्ही तयार करतो, दुसरीकडे एलिव्हेटेड रेल्वेचं जाळं आम्ही तयार करतो, आणि या ठिकाणी मुंबई आणि MMR रिजन याचं इंटिग्रेशन आम्ही करतो। आज या ठिकाणी CST पासनं पनवेल पर्यंत, चर्चगेट पासनं विरार पर्यंत का कोणाच्या लक्षात आलं नाही की एवढा मोठा राईट ऑफ वे आपल्याकडे आहे। जर आपल्याला रेल्वे डिकंजेस्ट करायची असेल तर रेल्वेवर रेल्वे बांधता येते। ही रेल्वेवर रेल्वे जर आपण बांधली तर त्यातनं रेल्वेची कॅपॅसिटी दुप्पट होईल। ती दुप्पट झाली तर आज आमचा सामान्य माणूस त्या रेल्वेमध्ये जे धक्के खातो त्याला खावे लागणार नाहीत। हा विचार भारतीय जनता पक्षानं केला आणि त्या ठिकाणी एलिव्हेटेड रेल्वेची योजना ही आम्ही नीती आयोगातनं मंजूर केली। आज एकीकडे आम्ही मोठ्या प्रमाणात जाळं मेट्रोचं तयार करतोय, दुसरीकडे रेल्वेचं जाळं तयार करतोय, त्याला मोनोची कनेक्टिव्हिटी देतोय, आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर इंटिग्रेशन महत्वाचं आहे। एखाद्या माणसाला तो जिथे उभा आहे तिथपासनं 300 ते 500 मीटर मध्ये कुठला तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट उपलब्ध असला पाहिजे। त्या ट्रान्सपोर्टची एंड टू एंड कनेक्टिव्हिटी असली पाहिजे। त्याला मोबाईलवर समजलं पाहिजे मी जिथे उभा आहे आणि मला जिथे जायचं आहे, मी किती मिनिटात पोहोचणार आहे, मी कशा प्रकारे पोहोचणार आहे, हे सगळं इंटिग्रेशन करता आलं पाहिजे। आम्ही जो प्रकल्प तयार केला तो इंटिग्रेशनचा प्रकल्प तयार केला, आणि माझा दावा आहे की हे सगळं जाळं ज्यावेळी आम्ही पूर्ण करू त्यावेळी MMRच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये 1 तासाच्या आत जाता येईल। मेट्रो असेल, मोनो असेल, सबअर्बन रेल्वे असेल, बस सिस्टीम असेल, या सगळ्यांचं आम्ही इंटिग्रेशन करतो आणि त्याला सिंगल तिकिटावर आणतो। एक तिकीट घेतलं की तेच तिकीट रेल्वेतही चालेल, तेच मेट्रोतही चालेल, तेच मोनोतही चालेल, तेच बसमध्येही चालेल। मित्रांनो, आजकाल आपण अनेक ठिकाणी एक समस्या बघतो, आणि ती म्हणजे म्हातारे झालेले आई वडील हताश होऊन बसलेले दिसतात। ज्या मुलांना जन्म दिला, ज्या मुलांना न्हाऊ माखू घातलं, ज्या मुलांना बोट धरून चालायला शिकवलं, तीच मुलं मोठी झाल्यावर आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना सोडून निघून जातात। गाठीशी पैसा नसलेली अशी अनेक म्हातारी माणसं उपचाराअभावी तडफडून गेलेली आपणही पाहिली।
त्या म्हाताऱ्या आई वडिलांच्या खोल गेलेल्या डोळ्यातलं दुःख, आजारपणामुळे त्यांना होणाऱ्या वेदना, खायला उठलेलं एकाकीपण आणि 2 वेळचं जेवण रोज आणायचं कुठून, ही सतावणारी चिंता, हे सगळं राम कदम यांच्या मनाला मात्र चटका लावून गेलं. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारों दिल के हम अमीर हैं. माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारों दिल के हम अमीर हैं. मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी, जले बाहर के लिए वो जिंदगी, किसी को हो ना हो हमें तो एतबार, जीना इसी का नाम है. मग अशा वेळा आई वडिलांसाठी आपण काहीतरी केलंच पाहिजे या ध्यासानं त्यांनी सुरू केला अभिनव उपक्रम. कुठचीही मुलं मोठी झाल्यावर आपल्या आई वडिलांची अशी दयनीय अवस्था करू नयेत, यासाठी या लहान मुलांवर संस्कार करण्याचं व्रतच राम कदम यांनी घेतलं. आणि मग जन्माला आली श्रावण बाळ ही संकल्पना. या उपक्रमाने मुलं शिकतात की आई वडिलांची परमेश्वरासारखी सेवा करावी, पूजा करावी, त्यांचा सन्मान करावा. आणि जी मुलं आपल्या आई वडिलांचा असा सन्मान करायला लागली, त्यांना हेलिकॉप्टर पासून ते हमर, BMW, ऑडी, बेंटली अशा महागड्या गाड्यांमधून त्यांनी फिरायला नेलं. भाइयों बहनों, कौन कहता है देश बदल नहीं सकता है? मैं विश्वास से कहता हूं, 125 करोड़ देशवासियों की ताकत के भरोसे कहता हूं, देश बदल सकता है दोस्तों. और लिख के रखिए, देश बदलेगा भी, देश बढ़ेगा भी, देश दुनिया के सामने सर ऊंचा करके खड़ा हो जाएगा. ये मैं 3 साल के अनुभव के आधार पर कह सकता. आजपर्यंत गरिबीत वाढणाऱ्या अशा हजारो मुलांना त्यांनी अशी अनोखी बक्षिसं देऊन त्या लहान कोवळ्या मुलांच्या मनात आई वडिलांचा आदर करावा, त्यांची पूजा करावी, हा संस्कार अगदी अलगद पण खोलवर रुजवला. त्यांनी आम्हाला आमच्या आई वडिलांचे सगळं ऐकायचं, त्यांनी खेळायला सांगितलं तरच खेळायचं, त्यांनी टीव्ही पाहायला सांगितलं तरच बघायचं. दररोज उठल्यानंतर त्यांच्या आई वडिलांच्या पाया पडायच्या. रोज सुबह अब अपने माता पिता का चरण स्पर्श करके उनकी हर आज्ञा का श्रवण कुमार के भांति पालन करने वाले झोपड़पट्टी के गरीब बच्चों ने राम कदम द्वारा हेलीकॉप्टर की सैर कराने पर, महंगी गाड़ियों में खूब घुमाने पर राम कदम को बड़ी खुशी से शुभेच्छाएं और ढेर सारा प्यार दिया है. और जो कि ये बच्चे श्रवण कुमार के भांति अब अच्छे संस्कारी बने हुए हैं, उनके माँ बाप ने राम कदम को दिए हैं कोटि कोटि धन्यवाद. इस पूरी दुनिया में करोड़ों मोबाइल फोन होंगे,
लेकिन क्या आपने आज तक किसी की भी मोबाइल की कॉलर ट्यून अपने माता पिता को समर्पित सुनी है? नहीं ना? लीजिए, अब आप ही सुनिए विधायक राम कदम की कॉलर ट्यून। पत्थरों के मंदिर के भीतर जो मूर्त होती है उसमें भगवान नहीं बसते, हमारी श्रद्धा उस मूर्त को भगवान बनाती है। ब्रह्मांड में अगर भगवान कहीं होते हैं तो हरेक के घर में अपने माँ बाप के रूप में भगवान बसते हैं। रोज सुबह उठ के उनके चरणों पर शीश झुका के नमन करना, उनका सम्मान करना, यही भगवान की सेवा है, यही भक्ति है। मैं आज इस मुंबई की धरती से, महाराष्ट्र की धरती से छत्रपति शिवाजी महाराज के शिव स्मारक के निर्माण के अवसर पर, उसका शुभारंभ हो रहा है, इस पल पर देशवासियों को विश्वास दिलाना चाहता हूं। ये लड़ाई तब तक नहीं रुकेगी जब तक कि हम लड़ाई जीतेंगे नहीं। मैं फिर एक बार महाराष्ट्र सरकार का इस विकास के कामों में सहभागिता के लिए फडणवीस जी के नेतृत्व में एक दीर्घदृष्टा महाराष्ट्र को सरकार मिली है, विकास को समर्पित सरकार मिली है। चाहे किसानों के लिए पानी के प्रबंध की चर्चा हो, चाहे शहरों में इंफ्रास्ट्रक्चर की बात हो, चाहे नौजवानों के लिए स्किल डेवलपमेंट की बात हो, शिक्षा का क्षेत्र हो, हर प्रकार से महाराष्ट्र नई ऊंचाइयों को पार करने के लिए ताकत के साथ आगे बढ़ रहा है। मैं फडणवीस जी को, उनकी पूरी टीम को हृदय से बहुत बहुत अभिनंदन करता हूं। मेरे साथ बोलेंगे छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की। आता एक गोष्ट महत्वाची, ज्या वृद्ध आई वडिलांना त्यांच्या मुलांनी सोडून दिलंय त्यांच्या जेवणाचं काय? अहो, त्यांच्या जेवणाची आबाळ होऊ नये, भुकेने त्या म्हाताऱ्या आईबापांचा जीव जाऊ नये, यासाठी राम कदम स्वतःच्या घरातून माचिसच्या काडीपासून ते अन्नधान्य, तेल, साबण, मीठ सगळं अगदी दर महिन्याला मोफत देतात. कुठल्याही मातापित्याची उपासमार होऊ नये यासाठी हा राम कदमांचा छोटासा प्रयत्न. आता सांगा, ते भुकेले जीव राम कदमांना किती भरभरून शुभेच्छा देत असतील. अजूनही मला खूप पुण्याचं काम करायचं. माझ्या घाटकोपरमध्ये एकही म्हातारे आई वडील ज्यांना मुलं सांभाळत नाहीत, मुलं आई वडिलांना सोडून बदलापूर, ठाणे, अंबरनाथ इकडे राहायला गेलेत, अशा 2700 म्हातारे आई वडिलांना माचिसच्या डबीपासून डोक्याच्या तेलापर्यंत सर्व काही मी पुरवतोय. आई भवानीला माझं साकडं आहे की आई भवानी मला एवढी शक्ती दे की या मुंबईमध्ये नव्हे, या पूर्ण महाराष्ट्रात एकही म्हातारा आई वडील, निराधार म्हातारा आई वडील ज्याला मुलं सांभाळत नाहीत, त्या म्हाताऱ्या आई वडिलांना राम कदम सांभाळू शकेल एवढी शक्ती या राम कदमला दे. किती बहिणी असतात एखाद्याला? 2, 4, 6. अहो, राम कदम यांना आहेत तब्बल 60,000 बहिणी. दरवर्षी राखी पौर्णिमेला झुंबड उडते, लाईन लागते, कारण हजारो बहिणींना त्यांच्या लाडक्या भाऊ रायाला राखी बांधायची असते. आणि राम कदम पण काय सांगतात? ताई, तू ये, तुझं स्वागत आहे ह्या तुझ्या भावाच्या घरात. नुसता एक धागा बांध माझ्या मनगटावर. 60,000 पेक्षा जास्त बहिणी. ह्या बहिणींच्या शुभेच्छांनी श्रीमंत असलेला असा माणूस जगात पाहिला आहात का कधी?
अध्यात्माची पताका खांद्यावर घेतलेल्या राम कदम यांना आणखी एक ध्यास आहे. घडवावी तीर्थयात्रा त्या प्रत्येक गरजूला. कधी योग जुळत नाहीत अशा हजारो लोकांना आजपर्यंत घडवली आहे राम कदम यांनी तीर्थयात्रा. एकविरा देवी, काशी, शिर्डी, अजमेर, सारस्नाथ, पलिताना, आपापल्या देवतेचं तीर्थक्षेत्राचं दर्शन राम कदम यांच्यामुळे घडलं. सबाबे झारिया के लिए जहानवाज और तजवी अब तक वो अनगिनत लोगों को दे चुके. अक्षरशः अश्रू येत आहेत. आम्ही कधी काशी बघितली नव्हती, पण आज आम्हाला राम कदमच्या साहेबांमुळं आम्हाला काशी बघायला मिळालेली आहे. आम्ही राम कदम साहेबांना कधीच विसरू शकत नाही. पारायणासाठी आवश्यकता असते ज्ञानेश्वरीची, आणि म्हणूनच ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ आजपर्यंत वारकऱ्यांना दिले. सर्व धर्म समभाव तर राम कदम यांच्या अंगी नांदतो. म्हणूनच तर अवलिया 8 दिवस केवळ पाणी पिऊन जैनांचं 28 तप करतो. कीर्तनकार अनेक झाले, पण कधी आमदार कीर्तनकार पाहिला आहात का? हा बघा, मधाळ वाणी, अध्यात्माचं सखोल ज्ञान, राजकारणाची झूल बाजूला सारून जेव्हा राम कदम एखाद्या कसलेल्या कीर्तनकारासारखे बोलू लागतात, गाऊ लागतात, तेव्हा ऐकणारे श्रोते मंत्रमुग्ध होतात. आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हरिक म्हणजे आनंद. आपल्या हितासाठी जो जागा आहे, आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. म्हणजे ज्या मुलाला, ज्या मुलीला आपलं स्वतःच हित कळतं, म्हणजे घरात सात्विक पिढी जन्माला आली तर तुकाराम महाराज त्यांच्या आई वडिलांना धन्यवाद देतात. राम कदम यांना एकच ध्यास, पुण्य, पुण्य आणि केवळ पुण्य. कद छोटा, मूरत छोटी, लेकिन राम कदम का कर्तृत्व बहुत बड़ा, जिसके काम को सिर्फ हमारे देश में ही नहीं सारी दुनिया में सराहा गया. गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स में दर्ज है हमारे राम कदम का कर्तृत्व. राम कदम की गुठी, राम कदम की हंडी सारे भारत में सबसे बड़ी. राम कदम जो अपने अच्छे कर्मों से, उच्च विचारों से, महान संस्कारों से राज करता है जनता के दिलों पर. और इसीलिए अमिताभ से लेकर शाहरुख खान तक सब राम कदम की तारीफ करते नहीं थकते. सच में राम कदम है सेलिब्रिटीज के भी हीरो. गरीब बच्चों के साथ जब राम कदम हर रविवार बच्चों का बर्थडे अपने घर में मनाते हैं, उन्हें चॉकलेट बांटते हैं, वो खुद बच्चे बन जाते हैं, उनमें घुल मिल जाते हैं. बूढ़े बड़ों को संकट काल में बचाते वक्त वो योद्धा बन जाते हैं. तो क्या है राम कदम? सब कुछ. बड़े विरोध के बाद भी तूफानों से टकराता हुआ जो खड़ा रहा वो शूरवीर. अपना खजाना जिसने गरीबों के लिए खोल दिया, ऐसा आधुनिक कुबेर. कोई कहे रॉबिन हुड, कोई कहे दयावान है वो. मजहब से भी ऊपर है जो, ऐसे सिर्फ इंसानियत वो जानता है. उसके लिए तो ईश्वर उसका माँ बाप और जनता है. वो एक ही है, राम कदम.
राम कदम ह्यांचे भाजपचे उमेदवार निवडून आल्यावर कसं वागतील, तर अगदी राम कदम ह्यांच्यासारखे. राम कदम ह्यांनी कधी गरिबांच्या पैशाला हात नाही लावला. कधी घराचं रिपेअरिंग असेल, घर डबल करण्याचं काम असेल किंवा बांधकाम असेल, तर अनेक नगरसेवक गरिबांकडून सक्तीने पैसे घेताना आपण पाहिलेत. हे घर बांधत असताना महागाईच्या काळात लोक घरातलं मंगळसूत्र गहाण ठेवून, कर्ज काढून किंवा गावातलं शेत विकून आपलं घर बांधत असतात. आणि अशा वेळी पैसे दिले नाहीत म्हणून गरिबाचं घर तोडणं ही गरिबांची हाय आहे. राम कदम यांनी कधीही नळाचे, बांधकामाचे किंवा टॉयलेटचे किंबहुना कुठल्याही कामाचा एकही रुपया घेतला नाही गरिबांकडून. माझा जन्म लहानपणी झोपडपट्टीत झाला. आई वडिलांनी माझ्या काबाड कष्ट केले, संघर्ष केला आणि गरिबीतलं ते हालाकीचे दिवस, संघर्षाचे दिवस मला खूप काही शिकवून गेले. झोपडपट्टीतल्या माणसाला काय त्रास असतो, त्याचं नेमकं काय दुःख आहे हे मी लहानपणी फार जवळून पाहिलंय. लोक जेव्हा घर बांधत असतात, घर रिपेअर करत असतात, डबल करत असतात, काय होतं, महागाईच्या काळामध्ये हे घर बांधत असताना सहजासहजी कुणाला बांधता येत नाही. बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवून, कधी गावचं शेत विकून, कधी बँकेतून कर्ज काढून हे घर बांधत असतो माणूस. अरे घर बांधणं, घर स्वतःचं असणं हे गरिबाचं स्वप्न असतं, प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि मग अशा वेळेस आपण अनेक लोक पाहिलेत की निवडून आल्याच्या नंतर दारात रेती पडली तरी डायरी घेऊन फिरतात. म्युन्सिपाल्टीवाल्याला, पोलीसवाल्याला घर तोडायला पाठवतात. का? त्या ह्या निवडून आलेल्या नगरसेवकाला त्या गरिबानं पैसे दिले नाहीत म्हणून. आणि राम कदम साहेबांचा शब्द आहे, ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांच्या कोणत्याही नगरसेवकाला ते गरिबांच्या एकाही रुपयाला हात लावू देणार नाहीत. हे सर्व उमेदवार अगदी राम कदम साहेबांसारखंच पुण्याई उभारण्याचं काम करतील. हे नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर गरिबांकडून एक रुपयाही घेणार नाहीत, मात्र अडल्या नडल्या दुःखी कष्टी जनतेची कामं निस्वार्थीपणे करतील. राम कदम यांनी वाट दाखवलीच आहे. त्यांच्याप्रमाणेच त्यांचे नगरसेवक जनतेशी विनम्रतेने वागतील, बोलतील. हा स्वतः राम कदम यांनी दिलेला शब्द आहे. आणि म्हणूनच या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतोय. काय अपेक्षा आहे माझी? अरे एवढीच अपेक्षा आहे की दुसरे जर निवडून आले तर गरिबांना लुटायचं काम करतील. घर रिपेअर करताना, नळ घेताना पैसे मागतील, लाख रुपये मागतील, 2 लाख रुपये मागतील. त्या गरिबांना नाही दिले तसं घर तोडतील, नळाचे पैसे मागतील. काय इतिहास आहे तपासून पहा दुसऱ्यांचा. जर तुम्हाला माझ्या बोलण्यात प्रामाणिकपणा वाटत असेल तर माझे नगरसेवक निवडून द्या. राम कदम सारखं डिक्टो काम करतील, पुण्याईचा डोंगर उभा करतील. गरिबाला कधी त्रास कुणाला देऊ देणार नाही. जसं मी वागलोय तसंच्या तसं त्यांना वागायला लावीन. हा राम कदमचा तुम्हाला शब्द आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असो की छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक बांधू शकतं केवळ भाजपा सरकार. शिक्षण, आरोग्य, हायवे, मेट्रो, बुलेट ट्रेन, भाजपचा विजय रथ निघालाय विकासाच्या दिशेनं. आणि राम कदम म्हणजे या भारतीय जनता पक्षातील महाराष्ट्रातील विकास पुरुष राम कदम. ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पूर्ण विश्वात भारताचं नाव मोठं केलं. देवेंद्र फडणवीस साहेब 20-20 तास काम करतात, प्रामाणिकपणे काम करतात. पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं सुरू आहेत. माझेही सगळे नगरसेवक मोदीजींच्या पावलावर पाऊल ठेवून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पद्धतीनं प्रामाणिकपणे आणि माझ्यासारखं पुण्याईचं काम या पूर्ण घाटकोपरमध्ये उभं करतील. आपल्याला खासदार किरीट सोमय्या चांगले लाभलेत. गोरगरिबांची कामं करतात. शेकडो नव्हे हजारो अपंग लोकांना, ज्यांना हात नाही, पाय नाही, अशा लोकांना हात पाय लावून देण्याचं पुण्याईचं काम त्यांनी उभं केलंय.
माझ्या नगरसेवकांना सुद्धा अशीच पुण्याईची कामं मी करायला लावणार आहे. तुम्ही ठरवा, पुण्याईची कामं करणारे, राम कदम सारखं काम करू इच्छिणारे अशा लोकांना आपण निवडून देणार का कुणाला देणार? म्हणून कमळ निशाणी ज्यावेळेस दिसेल, ती कमळ निशाणी समजा तुमच्या राम कदमची आहे. ही कमळ निशाणी तुम्ही तुमच्या ज्या भावाच्या मनगटावर राखी बांधता त्या तुमच्या राम कदम नावाच्या भावाची आहे. कमळ निशाणी ज्या नरेंद्र मोदींना तुम्ही मानता त्या नरेंद्र मोदींची निशाणी आहे. कमळ निशाणी तुम्ही ज्या देवेंद्र फडणवीसना मानता त्या देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे. कमळ निशाणी भाजपची आहे. कमळ निशाणी जे म्हातारे आई वडील राम कदमला मुलगा मानतात त्या राम कदमची आहे. कमळ निशाणी जी गल्ली गल्लीतली लहान लहान मुलं माझ्यावर प्रेम करतात त्या लहान लहान मुलांची आहे. कमळ निशाणी जी हेलिकॉप्टर मध्ये लहान लहान मुलं फिरली, जी मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरली, जी दिल्लीला जाऊन राष्ट्रपती भवन पाहून आली, जी संसद भवन पाहून आली, जी विधान भवन पाहून आले, त्या सगळ्या घाटकोपरच्या मुलांचा जो मित्र राम कदम आहे त्या राम कदमची निशाणी कमळ आहे. येणाऱ्या 21 तारखेला कमळ निशाणीच्या समोरचं बटन दाबून घाटकोपरच्या भाजपच्या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्या एवढंच आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, कमळाला मतदान म्हणजे तुमच्या भावाला राम कदमला मतदान. हर कदम ईमान उसका, हर कदम ईमान उसका, हर कदम ईमान उसका, हर कदम ईमान उसका. बच्चे बूढ़े गरीब पिछड़े, बच्चे बूढ़े गरीब पिछड़े, हर तरफ है ध्यान उसका. हर कदम ईमान उसका, हर तरफ है ध्यान उसका. हर कदम ईमान उसका, हर तरफ है ध्यान. वो पीड़ पर आई जाने रे, वो पीड़ पर आई जाने रे, वो पीड़ पर आई जाने रे, वो पीड़ पर आई जाने रे. माँ बाप को ईश्वर माने रे, माँ बाप को ईश्वर माने रे. कोई नहीं जिनका यहाँ अब, कोई नहीं जिनका यहाँ अब, ख्याल वो रखता सबका. हर कदम ईमान उसका, हर तरफ है ध्यान उसका. हर कदम ईमान उसका, हर तरफ है ध्यान उसका. राम कदम हमारा राम कदम, राम कदम हमारा राम कदम. वो वहाँ दुख दर्द जहाँ, कंबल वो बने हवा सर्द जहाँ. मरहम है वो और है वो दुआ, अनाथ है जो वो सगा उसका. जो वो हाथ रखे बेड़ा पार उसका, अंधेरों में है उजाला. वो दिल वाला वो रखवाला, अब कुछ तो है उसमें ऐसा. निछावर है तन मन पैसा, ऊपर वाले की देन है वो. गरीबों का सुख चैन है वो,